भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांना खऱ्या अर्थानं क्रांतिगुरू मानलं जातं। ते क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि डॅशिंग मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, भारतातल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास आठवलेजी, पीयूष गोयलजी, विनोद तावडेजी, आशिष शेलारजी, मंचावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी, आपल्या आशीर्वादाने 23 तारखेला निवडून येणारे महायुतीचे सर्व उमेदवार, या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, मी सर्वप्रथम माननीय मोदीजींचं अभिनंदन करतो की डॉमिनिक या देशाने मोदीजींनी कोविडच्या काळामध्ये केलेल्या कामाकरता त्यांना सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी दिला आहे। अर्थात आपल्या इथे काही लोक फेसबुक लाईव्ह करून देखील उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले, पण मी त्यांच्यावर काहीच बोलणार नाही। पण आज मुंबईमध्ये मी मोदीजींचे आभार मानतो। गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात महायुती 1 आणि महायुती 2 या दोन्ही सरकारांनी मुंबईचा चेहरा बदलवून दाखवला, कारण मोदीजींचा आशीर्वाद होता। अनेक गोष्टी सांगता येतील, मी 2च बाबी बोलणार आहे। पहिलं, मुंबईकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न, मुंबईकरांचं 60% जीवन हे केवळ प्रवासामध्ये जातं। त्यांचा सगळा क्वालिटी टाइम हा प्रवासामध्ये जातो। मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला पाहिजे म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या सबर्बन रेल्वेचा चेहरा बदलला। त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म असतील, एस्केलेटर्स असतील, लिफ्ट असेल, पॅसेंजर सुविधा असेल, नवीन डब्बे असतील, नवीन ट्रेन असतील, त्याची फ्रिक्वेन्सी असेल, पूर्णपणे ही सबर्बन रेल्वे बदलली। आणि त्यासोबत जुन्या सरकारने 11 वर्षात 15 वर्षाचं जे सरकार होतं काँग्रेसचं, 11 वर्षात 11 किलोमीटर मेट्रो केली। आपल्या सरकारने 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं। मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला। नरिमन पॉइंट पासून वरईपर्यंत वरई बांद्रा रोड आहे, बांद्रा वर्सोव्याचं काम चालू आहे।
वर्सोवा मड याचं काम सुरू होत आहे. मडपासनं उत्तनचं प्लॅनिंग झालंय आणि उत्तनपासनं विरारपर्यंत म्हणजे संपूर्ण वेस्ट कोस्ट जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सीमलेसली 40 मिनिटांमध्ये नरिमन पॉइंट टू विरार जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आणि तिकडनं विरार ते अलिबाग कॉरिडॉर तयार केला. त्यामुळे MMR रिजन मध्ये पूर्णपणे एक लूप तयार झाला आणि त्याला सगळ्यात महत्वाचं 22 किलोमीटरचा अटल सेतू याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली. मुंबई आणि MMR रिजन मध्ये लोकांकरता प्रवास सुकर व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली. दुसरं महत्वाचं मुंबईकरांचा प्रश्न घराचा. वर्षानुवर्ष माझा मुंबईचा मराठी माणूस या घरांकरता तळपत होता. मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी BDD 40चं रिडेव्हलपमेंट असो, अभ्युदय नगर सारखी योजना असो, विशाल सह्याद्री सारखी योजना असो, अनेक अशा प्रकारच्या वस्त्या ज्याचं रिडेव्हलपमेंट बाकी होतं, केवळ कागदावर होतं, ते रिडेव्हलपमेंट आपल्या सरकारने करून दाखवलं. अशा 100 योजना मी सांगू शकतो. धारावीचं रिडेव्हलपमेंट जे केवळ कागदावर होतं ते आपल्या सरकारने करून दाखवलं आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतो हे जे काही या ठिकाणी बोलतायत पुढच्या 5-7 वर्षामध्ये माझा धारावीचा माणूस धारावीमध्येच पक्क्या चांगल्या सुंदर घरामध्ये त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. मोदीजींच्या आशीर्वादाने आपण बघू शकतो आज मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू झाली. त्यातल्या अनेक गोष्टी आता आपण दूर केल्या. 18 निर्णय घेतले आणि मुंबईकरांना सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून 1600 प्रोजेक्ट आता पाईपलाईन मध्ये आहे. पुढच्या काळामध्ये 100 स्क्वेअर फूट मध्ये राहणाऱ्याला 500 स्क्वेअर फूटचं घर हे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून याच मुंबईमध्ये मिळत आहे. आणि SRA मध्ये वर्षानुवर्ष बंद असलेल्या वेगवेगळ्या या झोपडपट्ट्यांना लोक बाहेर होती, घर मिळत नव्हती. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याला आम्ही चालना दिली आणि आता वेगवेगळ्या संस्था MMRD असेल, सिडको असेल, सगळ्या संस्था झोपडपट्टी धारकांकरता घर बांधतायत. गरीबाला, मध्यमवर्गीयाला, मराठी माणसाला, मुंबईकराला घर देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वातल्या या महायुतीच्या सरकारने केलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, केलेल्या कामावर आम्ही मतदान मागतोय आणि काही लोक हे केवळ लांगूल चालनावर मतदान घेतात. मी जास्त बोलणार नाही, पण माझा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे, शरद पवारजींना आहे, माझा सवाल काँग्रेसला आहे. अरे उलेमानच्या 17 मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का? त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे 2012 ते 2024 या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली. हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या. हे जर वोट जिहाद करणार असतील तर आता वोटांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो. आणि म्हणून जिथे कमळ आहे तिथे कमळ, जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण आणि जिथे घड्याळ आहे तिथे घड्याळ आम्हाला मतं द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.